जय जिनेंद्र. मी आज आपल्या सर्वांना बार्शीमधील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मधील दर्शन करून दाखवणार आहे. तर चला या. हे आहे मानस्तंभ. ही पार्श्वनाथ भगवंताची प्रतिमा. ही असे म्हटले जाते ही खूप अतिशयकारी मूर्ती आहे. तर आपण जाणून घेऊयात या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे की ही अतिशयकारी म्हणून ओळखली जाते. तर हीच आपण अजय बालब्रह्मचारी अजय भैया यांच्याकडून जाणून घेऊयात या मूर्तीला अतिशयकारी म्हणून का ओळखले जाते. वंदना भैयाजी. या मूर्तीचं असं वैशिष्ट्य काय आहे की ही अतिशयकारी म्हणून म्हटले जाते सगळे. एक जुनं गृहचैत्यालय होतं तात्यासाहेब पांगळ यांचं आणि 350-400 वर्षापूर्वीपासून हे गृहचैत्यालय होतं. इथे मंदिरच्या वर शिखर नव्हतं. त्यानंतर 1995 मध्ये अक्षय सागर महाराज आणि जंगलवाले बाबा चिन्मय सागरजी महाराज हे इथे आले होते. हे आल्यानंतर त्यांनी या मंदिरची स्थिती पाहिल्यानंतर इथल्या समाजाच्या ट्रस्टींना सांगितलं की इथे याचा जीर्णोद्धार करणं आवश्यक आहे. मंदिरवर शिखर नाही आहे आणि शिखर नसलेलं मंदिर म्हणवलं जात नाही आहे. त्यामुळे मग नंतर ती भावना लोकांची होती पण प्रत्यक्ष 2002 मध्ये या मंदिरचा जीर्णोद्धार करण्याचं इथल्या ट्रस्टीनी आणि समाजाने ठरवलं. त्यानंतर आचार्य गुरुवर विद्यासागरजी मुनी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन या मंदिरच्या कामाला सुरुवात केली आणि 2007च्या दरम्यान ज्यावेळेस जीर्णोद्धार इकडे चालू होता, मंदिरची जी मूल नायक जे जुने होते ते साधारण 1-1.5 फुटाचे प्रतिमा आहे. ती वरच्या वेदीमध्ये शिखरामध्ये बसवलेली आहे. पण त्यावेळेस मग जे प्रतिष्ठाचार्य होते त्यांनी सांगितलं की ही प्रतिमा नाही, नवीन प्रतिमा आपल्याला भव्य दिव्य मंदिर बनेल तर त्यासाठी ही प्रतिमा चालणार नाही, नवीन जिनालय नवीन जिनचैत्य बनवावे लागेल. त्यानुसार मग प्रतिमा बनवण्यासाठी ज्यावेळेस ऑर्डर दिली त्या शिल्पीला, तर त्या शिल्पीला ऑर्डर दिल्यानं त्याचं नाव संतोष शर्मा जयपूर. त्यांना आपण एक सांगितलेलं होतं की आम्हाला जी प्रतिमा पाहिजे ती प्रतिमा एकदम बेदाग पाहिजे, काळा पाषाणामध्ये पाहिजे आणि कुठेही डाग नको आहे. त्याप्रमाणे शिल्पीने प्रतिमा बनवायला सुरुवात केली. पहिला पाषाण घेतला, त्या पाषाणामध्ये बाहेरून तो बेदाग होता, परंतु आत ज्यावेळेस तो पाषाण कोरायला सुरुवात केली त्यावेळेस त्या पाषाणामध्ये डाग निघाला म्हणून तो पाषाण रिजेक्ट झाला. आणि नंतर पुन्हा पाषाण दुसरा शोधला, त्याची परीक्षा केली आणि तो पाषाण शिल्प बनवण्यासाठी घेतला. तर त्यावेळेस त्याच्यामध्ये त्या पाषाणामध्ये पण पुन्हा डाग निघाला, त्यामुळे तोही पाषाण त्यांनी तो रिजेक्ट केला. आणि तिसरा पाषाण ज्यावेळेस घेतला त्यावेळेस या पाषाणामध्ये बाहेरून पूर्णपणे बेदाग होता आणि प्रतिमा कोरत असताना ज्यावेळेस प्रतिमा कोरून ज्यावेळेस लांछन आपण ज्या ठिकाणी काढतो, तुम्ही ज्याला झूम करून दाखवा, तर ज्या ठिकाणी आपण लांछन कोरतो त्या ठिकाणीच तिथे एक पांढऱ्या पाषाणामध्ये सर्पाची आकृती आलेली आहे. आणि इतकंच काय तिथे अगदी सर्पाचे फण दिसतोय आणि त्या फणामध्ये 2 जीवा पण दिसतात की ज्या संपूर्ण प्रतिमा पूर्ण काळ्या पाषाणामध्ये आहे, परंतु जिथे आपण लांछन कोरले जातं त्याच ठिकाणी ते सर्पाकृती पांढऱ्या पाषाणामध्ये आलेले आहे. आणि ज्या वेळेस त्यांनी
शिल्पीने आम्हाला फोटो पाठवला त्यावेळेस त्याला आम्ही म्हटलं, अरे ये तर डाग आला है प्रतिमेवर, भैया जी आप आ जाओ यहाँ पे और देखो प्रतिमा क्या है, कैसे बनी है, वो आपको पता चल जाएगा. तर ज्यानंतर आम्ही प्रतिमा बघायला गेलो आणि प्रतिमा आणायला गेलो त्यावेळेस त्यांनी तो बॉक्स उघडून दाखवला आम्हाला. आणि दाखवल्यानंतर ज्यावेळेस सगळी प्रतिमा बघितली आम्ही सगळे एकदम खुश झालो की आमच्या म्हणण्यानुसार भगवंताचं साक्षात वितरागी रूप इथे प्रकट झालेलं आहे. परंतु खाली नजर गेल्यानंतर तिथे मात्र आमचं थोडासा मन निराशा झाली. परंतु ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की भैया जी आप देखो तो सही कि जहां हम लांछन निकालते हैं उसी जगह पर, और वो भी सर्प की आकृति, वो सफेद पाषाण में बनना ये कोई सामान्य बात नहीं है. ये पाषाण बिल्कुल मैंने जो लिया था वो बाहर से बिल्कुल बेदाग था, और अंदर से जब प्रतिमा उकेरता गया तो अंदर जहां पर लांछन निकालते हैं उसी जगह पर वो सर्प की आकृति आई. आप चाहो तो मैं इसको मिटा भी दे सकता हूँ. मैंने कहा पागल हो गए क्या, अरे इतना अच्छा अतिशय लेके अगर भगवान की प्रतिमा साक्षात जल में हुआ है तो उसको निकाले क्यों. इसलिए हमने उसको हटाया नहीं है, जैसा कि तैसा रखा है. जब यही प्रतिमा जी को हम आचार्य महाराज जी के पास में ले गए तो वहां पे आचार्य सिंह ने देखकर भी बहुत खुश हो गए और बहुत आशीर्वाद बहुत अच्छे से आशीर्वाद दिया. सारे मुनि संघों ने प्रतिमाओं का दर्शन किया और सबने अच्छे से आशीर्वाद दिया. और जब प्रतिमा जी वहां से जयपुर से आचार्य सिंह का आशीर्वाद लेके बारसी नगर में यहाँ हमने लाई तो आते समय गांव में प्रवेश करते समय वो प्रतिमा जी को हमने ट्रैक्टर में विराजमान करके उसकी शोभा यात्रा गांव में से निकाली. तो जब गांव में से शोभा यात्रा जा रही थी तो मस्जिद के सामने से यात्रा जा रही थी तो कुछ भाई लोग वहां पे खड़े थे. उन्होंने अपनी समाज के लोगों से बुलाकर बोला कि अरे भाई ये कौन से भगवान है, क्या है, और इतनी अच्छी सी प्रतिमा है कि हमारे भाव अपने आप बन गए, हमारा हाथ जुड़ गया और हमने नतमस्तक हो गए. ऐसे क्या चमत्कार है या क्या जादू है हमें मालूम नहीं. और उन्होंने ये बताया. और उसके बाद भी जब प्रतिमा जी यहाँ विराजमान की और जब काम शुरू था तो यहाँ से शिखर के यहाँ से ऊपर वेदी है वो 10-11 फीट की है. मतलब यहाँ से जमीन से 20 फीट वो, और ऊपर शिखर 40 फीट का शिखर है, 41 फीट का. और वो शिखर पर काम कर रहे थे मजदूर. तो मजदूर काम करते करते वहां से एक मजदूर वहां से गिर गया नीचे गिरने के बाद 3 बार पटक के नीचे आया. और नीचे आने के बाद उसको डॉक्टर के पास लेके गए तो वो डॉक्टर के पास पैदल चल के गया. और डॉक्टर को वो कह रहा है कि डॉक्टर साहब मुझे देखो, मैं क्या हुआ मुझे कुछ पता नहीं, देखो. तो डॉक्टर कह रहा है तुझे क्या हुआ, तू तो अपने पैरों से चल के आया है, तुझे कुछ नहीं हुआ. जिस भगवान का तू काम कर रहा था, मंदिर बना रहा था, शिखर बना रहा था, उसी भगवान ने तुझे बचाया है, मैं कुछ नहीं कर सकता. जिस भगवान ने तुझे बचाया तो मैं क्या करूं, कोई आवश्यकता ही नहीं है. ऐसा दूसरा एक और चमत्कार हुआ. जब ये फर्श लगा रहे थे तो 10 फीट का एक मार्बल का सीट ऊपर वेदी पर लगा रहे थे. तो वो सीट भी वो जो बांबू का बांस का जो बना था वो टूट गया और सीट जैसे के तैसे दोनों मजदूर जो है नीचे गिर गए. मगर नीचे गिरने के बावजूद भी किसी को कुछ नहीं लगा. बिल्कुल सीट जैसे हम अपने आप नीचे रखते हैं वैसा वो सीट रख दिया गया, मगर मजदूर को कुछ नहीं हुआ और वो सब सुरक्षित रहे. इतना अतिशय काम करते समय हुआ. यहाँ की प्रतिष्ठा जो है आचार्य सिंह के आशीर्वाद से ही हुई. आचार्य सिंह ने 2 उत्कृष्ट साधु जो विनीत सागर जी और परम पूज्य विनीत सागर जी और चंद्रप्रभु सागर जी महाराज जो महान तपस्वी है,
और अच्छे साधक है, ऐसे 2 मुनि महाराजों को यहाँ की प्रतिष्ठा कराने के लिए भेजा था और उनके कर कमलों से प्रतिष्ठा हुई। और प्रतिष्ठा 2008 में यहाँ प्रतिष्ठा हुई, और जब से प्रतिष्ठा हुई तब से दिनों दिन यहाँ के जिन बिंबों का अतिशय और बढ़ता गया। लोगों को और भी जैसे जैसे लोगों की भावना बढ़ती गई, लोगों को चमत्कार उनका भगवान का, उनके भक्ति का उनका दिख रहा है। ऐसे वो साक्षात भगवान का दर्शन करके आप भी अपना जन्म सार्थक करें, यही मंगल भावना है। और भगवान पार्श्वनाथ भगवान की जय। और कुछ पूछना चाह रहे हैं? कुछ नाही. ही प्राचीन प्रतिमा आहे, जी मूल भगवान खाली होते ते वरती विराजमान केलेले आहेत. भैयाजींना विचारूयात ही प्रतिमा किती वर्षापूर्वीची आहे. वैसे तो जो हमें जो कागजात मिले थे पुराने, तो ये प्रतिष्ठा मतलब मंदिर का तो 350-400 वर्ष पुराना लग रहा है। अगर भगवान जी की जो प्रतिमा जी है वो शायद उससे पहले भी है, पहले से प्रतिष्ठित है। उस पर जो प्रशस्ति लिखी है वो प्रशस्ति अब वो दिखती नहीं है स्पष्ट रूप से, इसलिए पता नहीं चल रहा है। मगर भगवान की जो शैली जो है वो लगभग 500-600 साल पुरानी भगवान की प्रतिमा जी लगती है। धन्यवाद भैया और जी. वो जो नीचे जो थी पहले जो मूल वेदी पर थी, उन्हीं को वहां से उठाकर यहाँ पे विराजमान किया है भगवान जी को, और नए प्रतिमा जी वहां नीचे वेदी पे बन रखी है। धन्यवाद भैया जी. हे नवीन शिखर बनवलेलं आहे. याच शिखरावरून तो कामगार खाली पडलेला आणि तरीही त्याला काहीच झाले नाही. खूप आश्चर्याची गोष्ट आहे ही. आणि तिकडे विहीर पण होती, तरी पण तो असं म्हणजे वाचला माणूस आणि त्याला काहीच झालं नाही, दुखापत सुद्धा झाली नाही. खरंच खूप ही अतिशयकारी मूर्ती आहे. म्हणजे त्या माणसाला साधारण की भगवंतांनीच वाचवलं, त्याचं म्हणजे भगवंताचा आशीर्वाद लाभला त्याला. हे मानस्तंभ आपण खाली खडगासन प्रतिमा पाहिल्या आणि ह्या पद्मासन प्रतिमा आहेत. बघू शकता खूप अतिशय अशा विशालकारी, म्हणजे बघतच राहावं वाटतंय आपल्याला या प्रतिमांना बघून. जय जिनेंद्र. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या जैन बांधवांकडे शेअर करा, म्हणजे त्या देखील जैन बांधवांना आपल्या या मूर्तीचं, आपल्या पार्श्वनाथ भगवंताचं दर्शन प्राप्त होईल, ते देखील पुण्य लाभ घेतील. जय जिनेंद्र.